नमस्कार. आज आपण महालक्ष्मी स्पेशल ज्वारीच्या पिठाच्या आंबीलची रेसिपी पाहणार आहोत. आज आपण आंबीलच्या वड्या बनवणार आहोत. त्या वड्या कशा बनवायच्या त्याचा व्हिडिओ पाहूया. आंबीलच्या वड्या बनविण्यासाठी मोठं जाड भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये 4 तांबे पाणी उकळायला ठेवलेलं आहे. त्यावर ताट झाकून ठेवलेलं आहे. मोठ्या भांड्यामध्ये 1.5 लिटर आंबट दही घेतलेलं आहे. या दह्याला पहिलं घुसळून घ्यायचं. यामध्ये टाकण्यासाठी छोट्या वाटीनी सपाट वाटी मीठ घेतलेलं आहे. 8 ते 9 मिरच्या चिरून घेतलेल्या आणि अर्धी वाटी किंवा सपाट वाटी खसखस घ्यायची आहे. या वाटीने मिठाचं प्रमाण घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपण या दह्याला घुसळून घेऊया. दही चांगलं घुसळल्यानंतर यामध्ये टाकण्यासाठी 1.25 किलो ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ चाळून घेतलेलं आहे आणि आपण जे आंबट दही घेतलेलं आहे 1.5 लिटर ते दही रवीच्या साहाय्याने घुसळून घेणार आहोत. त्यामध्ये 1 ते 2 तांबे पाणी टाकून घ्यायचं आहे. मी 2 तांब्या पाणी टाकून घेणार आहे या तांब्याच्या प्रमाणाने. अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे जर तुमचं दही खूप जास्त घट्ट असेल तर पाण्याचं प्रमाण जास्त लागू शकते. त्यामुळे पाण्याचं प्रमाण आवश्यकता वाटल्यास टाकून घेऊ शकता. सर्व पीठ घुसळलेल्या दहीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हाताच्या साहाय्याने चांगलं एकजीव करून घ्यायचं. यामध्ये गोळ्या राहिल्या नाही पाहिजे, गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. थोडं थोडं पीठ आपण या दह्यामध्ये टाकून घेऊन साधारण 2 तांबे पाणी मी या दह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि मोठ्या भांड्यामध्ये उकळण्यासाठी 4 तांबे पाणी ठेवलेलं आहे. सर्व मिळून 6 तांबे पाणी आपण वापरलेलं आहे. आंबील बनविण्यासाठी जे पीठ वापरलं ती ज्वारी स्वच्छ धुवून घ्यायची आणि 10-15 मिनिटं पाण्यात भिजवून ठेवायची. त्यानंतर ज्वारी पाण्यातून काढल्यानंतर अर्धा 1 तास कपड्यात बांधून ठेवायचं. त्यानंतर हे पीठ गिरणीतून दळून आणायचं आणि चाळून मग आंबीलसाठी वापरायचं. 1.25 किलो ओलवलेल्या ज्वारीचं पीठ आपण दह्यामध्ये आणि पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. चांगले एकजीव करून घेतले. दुसरीकडे आपण ज्या भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी ते पाणी सुद्धा चांगलं उकळलेलं आहे आणि हे पीठ दह्यामध्ये चांगले एकजीव करून घेतलेलं आहे. यामध्ये 2 तांबे पाणी टाकून घेतलेलं आहे. तुमचे जर दही घट्ट असेल तर तुम्हाला आवश्यकता वाटल्यास पुन्हा तुम्ही यामध्ये आंबील बनवताना पाणी टाकून घेऊ शकता. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. इथे आपण जे मीठ घेतलेलं आहे, खसखस, मिरचीचे तुकडे ते सगळं या पाण्यामध्ये टाकायचं आहे. पण पाण्याला उकळी आल्यानंतर आपण जे मीठ आहे ते जे पीठ कालवलेलं आहे त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि उकळलेल्या पाण्यात खसखस आणि 8 ते 10 मिरच्याचे तुकडे, आवडत असल्यास तुम्ही खोबऱ्याचे तुकडे सुद्धा टाकू शकता. दह्यात भिजवून घेतलेलं पीठ पाण्यात टाकताना काही महत्त्वाचे टिप्स आहेत. आंबील पाण्यामध्ये टाकताना सुद्धा एक महत्त्वाची टिप म्हणजे आंबीलला सुरुवातीला चांगलं हलवून घ्यायचं आणि उकळत्या पाण्यामध्ये 1 जण आंबील टाकायची थोडी थोडी आणि दुसऱ्या हाताने चांगलं ढवळत राहायचं. ही एक महत्त्वाची टीप आहे. याच पद्धतीने आंबील मोठ्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम फुलच आहे. अशा पद्धतीने थोडी थोडी आंबील दुसऱ्यांनी टाकून एका हाताने ती आंबील सतत ढवळत राहायची आहे. आपण जी सर्व आंबील टाकली यामध्ये किंचित पाणी टाकून राहिलेलं सर्व मिश्रण एकजीव करून पुन्हा उकळत्या आंबीलमध्ये टाकून घेणार आहोत. अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे गॅसची फ्लेम फुल ठेवलेली आहे आणि या आंबीलला सतत हलवत राहायचं. ही एक महत्त्वाची टीप आहे. जर तुम्ही आंबीलला सतत हलवत नसेल तर आंबील खाली लागण्याची शक्यता असते. त्यामुळे आंबील घट्ट होईपर्यंत या आंबीला सतत ढवळत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे आणि ते सुद्धा हलवताना पूर्ण खालून हलवायचं आहे, वरवर हलवायचं नाहीये, जेणेकरून आंबील आपली खाली लागली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने थोडा वेळ म्हणजेच आंबील थोडी घट्ट येईपर्यंत म्हणजेच आंबीलच्या वड्या पडेपर्यंत आपल्याला जे मिश्रण तयार करायचं आहे तोपर्यंत या आंबीला आपण हलवत राहणार आहोत. साधारण 15-20 मिनिटं या मिश्रणाला घट्ट होण्यासाठी लागू शकते. त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा लागू शकते. थोडा वेळ झालेला आहे. पहिल्यापेक्षा मिश्रण थोडंसं घट्ट आलेलं आहे, पाहू शकता. अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपण आंबील बनवणार आहोत ते भांडं जाड बुडाचं असायला हवं. हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटत असल्यास
तुम्ही आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी टाकून घेऊ शकता। 1.25 किलो ज्वारीच्या पिठाची आंबील बनविण्यासाठी 6 तांबे पाणी आपण इथं वापरलेलं आहे। काही जणांच्या तांब्याचं प्रमाण म्हणजे साईज लहान मोठी असते, त्यामुळे आवश्यकता वाटल्यास थोडंसं पाणी तुम्ही टाकून घेऊ शकता। पहिल्यापेक्षा आपलं मिश्रण घट्ट झालेलं आहे आणि साईडनी जेव्हा असे बबल्स यायला लागतात म्हणजे उकळी यायला लागते त्यावेळेस आपलं मिश्रण तयार आहे असं आपण समजू शकतो। अजून एक महत्त्वाची टिप म्हणजे ही वडी बनली की नाही कसं पाहायचं, एका वाटीत पाणी घ्यायचं आणि आपण जे मिश्रण म्हणजे आंबीलचं मिश्रण जे ढवळून घेतलेलं आहे, घट्ट झालेलं आहे, ते थोडंसं घेऊन त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने पूर्ण बाजूनी उकळी आली म्हणजे आपलं मिश्रण आंबीलच्या वड्या बनण्यासाठी तयार आहे आपण समजू शकतो। एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि हे शिजवलेलं आंबीलचं मिश्रण त्या वाटीमध्ये टाकून घेतलेलं आहे। हे मिश्रण या वाटीत टाकल्यानंतर ही वडी बनत आहे। हे मिश्रण पसरत नाहीये आणि आपण ही वाटी हलवल्यास मिश्रण सुद्धा विरघळत नाहीये, म्हणजे आपलं मिश्रण आंबीलच्या वड्या बनविण्यासाठी तयार आहे। मी वेगवेगळे ताटं घेतलेले आहे आणि आपण जे ही आंबील शिजवलेली आहे त्या ताटामध्ये तुम्हाला वडीची जाडी किती हवी त्यानुसार ताटात हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने 3-4 ताटामध्ये सर्व मिश्रण मी आंबीलचं टाकून घेतलेलं आहे। काही मिश्रण मी आंबीलच्या एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। या ताटानं चांगलं हलवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मिश्रण जे टाकलेलं आहे ते एकसारखं एका लेवलमध्ये आलं पाहिजे। अशा पद्धतीने सर्व ताटांमध्ये शिजवलेल्या आंबीलच्या वड्या पाडण्यासाठी आपण मिश्रण टाकून घेतलेलं आहे। या आंबीलच्या वड्या लगेच पाडायच्या नाहीये, हे मिश्रण थंड होऊ द्यायचे, त्यानंतरच या आंबीलच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। थोडा वेळ या मिश्रणाला थंड होण्यासाठी लागेल, त्यानंतरच या मिश्रणाच्या वड्या पाडणार आहोत। थोडा वेळ झालेला आहे। या मिश्रणाचं ताटातलं पाहिलेलं आहे मिश्रण साईडने थोडंसं मोकळं झालेलं आहे म्हणजे सुटलेलं आहे। अशा पद्धतीने मिश्रण थंड झाल्यानंतर साईडने जर सुटत असेल तर आपल्या आंबीलच्या वड्या बनण्यासाठी हे मिश्रण तयार आहे असं आपण समजू शकतो। थोडा वेळ झालेला आहे। मी सराटा घेणार आहे आणि या आंबीलच्या वड्या पाडून घेणार आहोत। अशा पद्धतीने सराट्याच्या साहाय्याने तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये अगदी सहजतेने आंबीलच्या वड्या पाडून घेऊ शकता। तुम्हाला आंबीलच्या वड्यांची साईज मोठी किंवा छोटी जशी हवी असेल तशा तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता। अशा प्रकारे सहजतेने आंबीलच्या वड्या पाडल्यानंतर आपण ही जी आंबीलच्या वड्या काढणार त्यानंतर हे वड्या ताटाला बिलकुल चिटकत नाही, अगदी सहजतेने निघतात आणि दिसायला सुद्धा छान दिसतात, खायला तर अगदी उत्तम लागतात। या आंबीलच्या वड्या बनवल्यानंतर खूप जण आंबीलच्या वड्या त्यावर तिखट, मीठ, तेल टाकून खातात। काही जण त्यावर दूध, पिठी साखर टाकून हे वड्या आंबीलच्या खातात। तुम्हाला आंबीलच्या वड्या कशा खायला आवडतात ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा। सर्व आंबीलच्या वड्या आपण ताटातून काढल्यानंतर ताटात आंबीलच्या वड्या बिलकुल चिटकत नाहीये आणि या वड्या अगदी सॉफ्ट झालेल्या आहे। अशा पद्धतीने सर्व आंबीलच्या वड्या काढल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून ठेवूया। तुम्ही पाहू शकता सराट्याच्या साहाय्याने आंबीलच्या वड्या अगदी सहजतेने निघत आहेत आणि ताटामध्ये सुद्धा बिलकुल चिटकलेलं नाहीये। या आंबीलच्या वड्यांची साईज सुद्धा अगदी मस्त झालेली आहे आणि या वड्या सुद्धा चवीला सुद्धा खूप छान झालेल्या आहेत, अगदी सॉफ्ट झालेल्या आहेत। अशा प्रकारे सर्व ताटांमधील आंबीलच्या वड्या आपण एका भांड्यात काढून घेतलेल्या आहे। या वड्या तुम्ही एका वाटीमध्ये आंबीलच्या वड्या घेऊन त्यावर थोडंसं तिखट, मीठ, जिरे पावडर, धने पावडर आणि कडवलेलं तेल टाकून आवडीने खाऊ शकता किंवा एका वाटीत आंबील घेऊन त्यावर पिठी साखर, खोबरा किस आणि दूध टाकून सुद्धा आंबीलच्या वड्या खाऊ शकता किंवा बरेच जण गुळवणी बनवतात, ती गुळवणी सुद्धा आंबीलच्या वड्यांमध्ये टाकून आवडीने खाऊ शकता। तुम्हाला कोणत्या पद्धतीने आंबील खायला आवडेल ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल मला नक्की कळवा। या व्हिडिओप्रमाणेच अजून भरपूर वेगवेगळ्या पदार्थांचे व्हिडिओ पाहण्यासाठी काही व्हिडिओंची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पाहायला मिळेल। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज जाणून घेण्यासाठी प्रीती अनंतवार रेसिपी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।